घरकुल योजनेच्या वाढीव 35,000 रुपयांच्या अनुदानाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे, बरोबर? तर आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण याच अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीवर प्रकाश टाकणार आहोत. कोणतीही वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की नवीन अपडेट नक्की काय आहे आणि अनुदानाची ऑनलाईन स्थिती कशी तपासायची. आता यातली सर्वात मोठी आणि खरं तर खूप दिलासादायक अपडेट अशी आहे की 35,000 रुपयांच्या अनुदानाचे प्रत्यक्ष वितरण आता अधिकृतपणे सुरू झाले आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे जे वाटप सुरू आहे ना, ते सध्या फक्त अशाच लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या घराचं बांधकाम पूर्णपणे म्हणजे 100% झालेलं आहे. त्यामुळे ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच एक मोठी आणि सकारात्मक बातमी आहे. याचबरोबर आणखी एक जबरदस्त पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य शासनाने तब्बल 10,000 कोटी रुपयांचा एक प्रचंड मोठा निधी नुकताच मंजूर केला आहे. आता हा निधी कशासाठी? तर जे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे हप्ते अनेक कारणांमुळे प्रलंबित होते ते आता तातडीने निकाली काढण्यासाठी. विचार करा, यामुळे ज्यांचे जुने हप्ते रखडले होते त्यांना केवढा मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याला किती वेग येणार आहे. आता इथं थोडासा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे एक मुख्य मुद्दा एकदम स्पष्ट करूया. घरकुल योजनेअंतर्गत एकूण मंजूर झालेली वाढीव सबसिडी 50,000 रुपये आहे, हे अगदी खरं. पण सध्या जे प्रत्यक्ष वाटप सुरू आहे ना, ते त्यापैकी फक्त 35,000 रुपयांच्या हिश्श्याचं आहे आणि आपण मघाशी पाहिल्याप्रमाणे हे वाटप केवळ पूर्ण झालेल्या घरांसाठीच लागू आहे. ही तफावत अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी, म्हणजे पुढे कोणताही संभ्रम राहणार नाही. बरं, हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटते, पण आता एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न समोर उभा राहतो. लाभार्थ्यांनी हे स्वतःचे पैसे खात्यात जमा झाले की नाही हे नक्की कसं तपासायचं? निधी तर वितरित होतोय, मग आता आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची ही स्थिती तपासण्याच्या एकदम अचूक आणि सोप्या प्रक्रियेकडे वळूया. ही स्थिती तपासणं तसं अगदी सोपं आहे, फक्त काही सोप्या पायऱ्या फॉलो करायच्या आहेत. सर्वात आधी pmay.nic.in या अधिकृत पोर्टलवर जायचं. त्यानंतर वेबसाईटच्या मेन्यूमध्ये स्टेक होल्डर्स असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून IAY किंवा PMAY बेनिफिशरी हा विभाग निवडायचा आणि शेवटी आपल्या स्वतःचा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट बटन दाबायचं. झालं. आता इथं साहजिकच एक प्रश्न पडू शकतो की हा रजिस्ट्रेशन नंबर नक्की शोधायचा कुठे? तर काळजीचं काहीच कारण नाही. हा एक युनिक आयडेंटिफायर आहे जो पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी लागतो आणि तो ग्रामपंचायतीतील अधिकृत घरकुल लाभार्थी यादीवर किंवा मागील FTO म्हणजेच FTO स्टेटसच्या जुन्या कागदपत्रांवर अगदी सहज मिळून जातो. एकदा का सिस्टममध्ये यशस्वीरित्या लॉग इन झालं की डॅशबोर्डवरील काही तपशील आपण अत्यंत काळजीपूर्वक तपासायला हवे. जसं की राज्य महाराष्ट्र, तसेच आपला स्वतःचा जिल्हा, तालुका आणि गाव बरोबर असल्याची खात्री करायची. त्यानंतर योजनेचा वर्ष, जे साधारण 2024-25 मध्ये सुरू झालेलं आणि 2025 ची ऑर्डर असेल ते तपासायचं. तसेच जनरेट झालेली FTO तारीख आणि पेमेंटसाठी दिलेला बँक खाते क्रमांक बरोबर आहे ना हे नक्की पाहायचं. यामुळे आपलं अनुदान योग्य खात्यातच जमा होतंय ना याची 100% खात्री. आता पोर्टलवर इतकी सगळी माहिती पाहताना आपलं लक्ष नक्की कशावर असायला हवं? तर ही जी 35,000 रुपयांची विशिष्ट अतिरिक्त सबसिडी आहे ना, ती पोर्टलवर अधिकृतपणे 5वा हप्ता म्हणून दाखवली जाते. आणि यातली सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे तिथे GGRAH असं विशिष्ट नाव दिलेलं असतं. त्यामुळे अनुदानाची स्थिती पाहताना बरोबर हेच नाव शोधायचं. हे नाव दिसलं की समजायचं आपली अनुदान प्रक्रिया मार्गी लागली आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष पैसे हातात कधी पडणार हा प्रश्न उरतोच. जरी हे पेमेंट आता सुरू झालं असलं तरी लाभार्थ्यांनी थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे. कारण ऑनलाईन पोर्टलवर हा व्यवहार अपडेट होण्यासाठी, तसंच प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे जमा होऊन मोबाईलवर SMS येण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 दिवसांचा वेळ लागू शकतो. ही एक अगदी सामान्य बँकिंग आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे, त्यामुळे लगेच मेसेज आला नाही म्हणून अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. तर असा हा 35,000 रुपयांच्या वाढीव अनुदानाच्या वितरणाचा आणि ते स्वतः तपासण्याच्या प्रक्रियेचा संपूर्ण लेखाजोखा होता. पण हे सर्व व्यवस्थित मार्गी लागत असतानाच एक अत्यंत कळीचा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो. तो म्हणजे बाकीचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते नक्की कधी आणि कसे जमा होणार.
या पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रक्रिया जशी पुढे जाईल तसतशी या उर्वरित हप्त्यांच्या टाईमलाईनबद्दलची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे. शासनाची पुढची हालचाल काय असेल यावर सर्वांचीच नजर असणार आहे. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जागरूक रहा आणि माहिती घेत रहा.